नमस्कार, मी आशिष जाधव. हल्ला बोल मध्ये तुमचं स्वागत आहे. महाजनादेश 2019 काँग्रेसनं सुद्धा आज त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. काँग्रेसचं म्हणाल तर शेतकरी, गरीब, बेरोजगार यांना केंद्रस्थानी ठेवून हा जाहीरनामा काँग्रेसनं प्रसिद्ध केलाय. पण त्याच वेळी विरोधी पक्ष भाजप, जो आजचा सत्ताधारी पक्ष आहे, भाजपचं म्हणणं असं आहे की या जाहीरनाम्यामध्ये दहशतवादाला खतपाणी घालणारे बीज किंवा देश विघातक प्रवृत्ती वाढवणारी बीज लपलेली आहेत. याचं कारण असं आहे की अनेक असे मुद्दे आहेत जे राष्ट्रीय सुरक्षेला घेऊन, राष्ट्रवादाला घेऊन भाजपसाठी जे अडचणीचे आहेत, तेच मुद्दे आता काँग्रेसवर उलटवण्याचा भाजपचा गेम प्लान दिसतोय. आणि म्हणूनच केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे नेते अरुण जेटली यांनी काँग्रेसचा हा जाहीरनामा फसवा तर आहेच, पण त्याचबरोबर हा देश विघातक आहे अशी टीका केलेली आहे. अशा 3 प्रमुख बातम्या. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये ग्राउंड झिरो या सदरात आपण उत्तर मध्य मुंबई, जो हाय प्रोफाईल लढतीचा नेहमी मतदारसंघ राहिलाय, त्या मतदारसंघाचा सुद्धा आढावा घेणार आहोत. आधी 3 बातम्या ज्या दिवसभरातल्या आहेत त्या बघूया. पहिली बातमी आहे, काँग्रेसचा जाहीरनामा आज पक्षाध्यक्ष राहुल गांधी, तसंच ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसनं शेतकरी, बेरोजगार आणि गरिबांना डोळ्यासमोर ठेवून अनेक वचनं मतदारांना दिलेली आहेत. त्यातलं काही प्रमुख जर का वचनं ही सांगायची झाली तर शेती, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट, बेरोजगारांना रोजगार, तसंच किमान उत्पन्न हमी योजना गरिबांसाठी, मनरेगाचे रोजगाराचे दिवस वाढवणे, अशा अनेक बाबींचा त्यामध्ये समावेश आहे. पण त्याच वेळी जो ईशान्येकडच्या राज्यांचा एक कायदा आहे, वादग्रस्त कायदा, ज्यावरती भाजपनं वेळोवेळी आपली भूमिका ठोसपणे मांडलेली आहे, तो म्हणजे AFSPA अपस्पा जो कायदा आहे, त्यात काँग्रेस म्हणतंय आम्ही सुधारणा करू. त्याचबरोबर देशद्रोहाचा जो कायदा आहे, कलम 124A, ते आम्ही रद्द करू. तसंच काश्मीरमध्ये लष्कर असेल किंवा केंद्रीय सुरक्षा दल असेल यांची तैनाती आम्ही कमी करू. या 3 महत्वाच्या मुद्द्यांना घेऊन काँग्रेसनं जी भूमिका जाहीरनाम्यात मांडली आहे, त्याला कडाडून विरोध आणि टीका ही भाजपनं केलेली आहे. त्यामुळे ही पहिली बातमी. दुसरी बातमी सुद्धा खूप महत्वाची आहे, ती यासाठी की अखेर पुण्यात काँग्रेसला उमेदवार सापडला. पुण्यातून काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे, ती मोहन जोशी यांना. आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वीच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तो सुद्धा काँग्रेसचे लोकसभेतले नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत केला. आणि त्यामुळे सर्वांना असं वाटलं की पुण्याची उमेदवारी आता प्रवीण गायकवाड यांना जाहीर होते. पण झालं उलटच. काल रात्री जेव्हा काँग्रेसची आणखी एक उमेदवारांची यादी आली, त्यामध्ये पुण्यातून मोहन जोशी यांना उमेदवारी, तर रावेरमधून अपेक्षेप्रमाणे डॉक्टर उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. आणि आता त्यावरून बरंच राजकारण रंगणार आहे. तिसरी बातमी सुद्धा महत्वाची आहे, ती या अर्थानं की औरंगाबादमध्ये तिथंही काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ उफाळून आलेला आहे. काँग्रेसचे जे अधिकृत उमेदवार आहेत सुभाष झांबड यांनी पक्षाच्या बी फॉर्म शिवाय, ज्यावरून पक्षाचं तिकीट मिळू शकतं उमेदवाराला, त्या बी फॉर्म शिवाय आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यांनी असं का केलं? त्यांना बी फॉर्म का मिळालेला नाही? त्याचवेळी अब्दुल सत्तार असतील किंवा एक दुसरे नेते आहेत, त्यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी दाखवलेली आहे. मग नेमकं औरंगाबादच्या उमेदवारीला घेऊन नेमका काय घोळ सुरू आहे, ही सुद्धा चर्चा सध्या रंगली आहे. तिथेही उमेदवार काँग्रेस बदलवते की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ एक मतदारसंघ झाला, दुसऱ्या मतदारसंघात जातोय, तिथं सुद्धा गोंधळ उडतोय, अशी परिस्थिती आहे. या 3 बातम्या आपण सविस्तरपणे बघणारच आहोत. पण त्याच वेळी या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात
ग्राउंड झिरो या सदरामध्ये आपण उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघाचा आढावा सुद्धा घेणार आहोत. आता बघूया सविस्तर बातम्या. पहिली बातमी, काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. त्यातली ठळक वैशिष्ट्य जर का बघायची झाली तर ती अशी आहेत. बघा पडद्यावर. काँग्रेसनं असं म्हटलेलं आहे की शेती आणि शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट आम्ही देऊ. तसंच मनरेगाचा जो रोजगार आहे जो 150 दिवसांचा आम्ही करू. 100 दिवसांहून 150 दिवसांपर्यंत रोजगार नाही. तसंच ग्रामपंचायतीत 10 लाख तरुणांना रोजगार देऊ, म्हणजे तेवढा नोकऱ्या देऊ. याशिवाय गरिबांच्या खात्यात वर्षाला 72,000 रुपयांची न्याय योजना, ज्याची घोषणा आधीच केली होती राहुल गांधींनी, ती योजना लागू करू. महत्वाचं म्हणजे कर्जफेड न करणाऱ्या शेतकऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार नाही. दिवाणी खटला चालू. आता जो फौजदारी गुन्हा आहे तो रद्द करू. शिक्षणावर जीडीपीच्या 6% रक्कम खर्च करू. सरकारी क्षेत्रात 34 लाख नोकऱ्या निर्माण करू किंवा तितक्या जागा भरू, असं काँग्रेसनं म्हटलं आहे. ईशान्येकडच्या राज्यांच्या दृष्टीनं महत्वाचा FSPA कायद्यात सुधारणा करू. अस्पा कायदा ज्याला म्हणतात त्या सुधारणा करू. देशद्रोहाचा जे कलम आहे बांधवी 124A ते कलम आम्ही रद्द करू. तसंच काश्मीरमध्ये लष्कर असेल, केंद्रीय सुरक्षा दलं असतील, यांची उपस्थिती कमी करू. अर्थात सैन्याच्या शिफारसीनुसारच ते कमी करू, असंही नंतर प्रवक्त्यांनी सांगितलं. पण जाहीरनाम्यात म्हटलंय की आम्ही तैनाती काश्मीरमधली कमी करू. आणि विरोधकांना तेच बळ मिळालं. विरोधकांनी काँग्रेसवरती जाहीरनाम्यावरून टीका करायला सुरुवात केलेली आहे. आधी जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले ते बघूया. 72,000 रुपए हर साल. गरीबी पर वार 72,000. और यह कांग्रेस पार्टी की पहली गारंटी है कि हिंदुस्तान के 20% सबसे गरीब परिवारों को हर महीने उनके बैंक अकाउंट में कांग्रेस पार्टी की सरकार डायरेक्ट पैसा डालेगी. एक साल में 72,000, 5 साल में 3,60,000. तो किसानों के लिए हमने 2 चीजें, बड़ी चीजें सोची हैं. एक कि एक सेपरेट किसान बजट होना चाहिए. जैसे रेलवे बजट होता था, किसानों का एक सेपरेट बजट होना चाहिए. हिंदुस्तान के किसान को मालूम होना चाहिए कि उसको कितना पैसा दिया जा रहा है, उसकी MSP कितनी बढ़ाई जाएगी, सब उसके सामने होना चाहिए. वो जब बैंक लोन लेते हैं, अगर वो पैसा वापस नहीं दे पाते हैं तो उनको जेल में डाल दिया जाता है. क्रिमिनल ऑफेंस माना जाता है. हमने निर्णय लिया है कि उसको अब हम क्रिमिनल ऑफेंस ना माने. अगर किसान कर्जा ना दे पाए तो वो क्रिमिनल ऑफेंस ना हो, वो सिविल ऑफेंस हो. हम सरकारी अस्पतालों को, सरकारी पब्लिक हेल्थ को मजबूत करने का काम करेंगे. और हमारा फोकस होगा कि गरीब से गरीब व्यक्ति को हाई क्वालिटी अस्पताल की एक्सेस हो, हाई क्वालिटी इलाज की एक्सेस हो. शिक्षा में हमने निर्णय लिया है कि जीडीपी का 6% पैसा, 6% पैसा हिंदुस्तान की शिक्षा में दिया जाए. यूनिवर्सिटीज, कॉलेजेस, IITs, IIM, हमारे जो बेहतर सबसे टॉप क्वालिटी के इंस्टीट्यूशंस हैं, हम उनको सब जगह, सब लोगों के लिए एक्सेसिबल बनाना चाहते हैं. 22 लाख सरकारी रोजगार खाली पड़े हैं, उनको कांग्रेस पार्टी मार्च 2020 तक भर के दे देगी. 10 लाख युवाओं को ग्राम पंचायतों में रोजगार दिया जा सकता है. उन 10 लाख युवाओं को कांग्रेस पार्टी ग्राम पंचायतों में रोजगार दे देगी. एंटरप्रेन्योर्स के लिए, आज अगर आप एंटरप्रेन्योरशिप करना चाहते हैं, मेक इन इंडिया की दुनिया में आप बिजनेस खोलना चाहते हैं, अलग अलग डिपार्टमेंट से आपको परमिशन लेनी पड़ती है, रिश्वत देनी पड़ती है. हमने एक बहुत इनोवेटिव आइडिया निकाला है.
3 साल के लिए हिंदुस्तान के युवाओं को बिजनेस खोलने के लिए कोई परमिशन की जरूरत नहीं, किसी से कोई परमिशन लेने की जरूरत नहीं। आप जाइए, एकदम बिजनेस खोलिए, जो बिजनेस आप करना चाहते हैं करिए, हिंदुस्तान को रोजगार दिलवाइए। आप हिंदुस्तान को रोजगार दिलवाएंगे, हम आपकी मदद करेंगे, बैंक के दरवाजे आपके लिए खोलेंगे। 3 साल के लिए कोई परमिशन की जरूरत नहीं। भाजप नेहमी नॅरेटिव्ह काढतं. काँग्रेसनं कुठली घोषणा केली की ती सर्वसामान्यांसाठी आहे, ठीक आहे, पण देशाचं काय, राष्ट्रीय सुरक्षेचं काय, दहशतवादाचं काय, राष्ट्रवादाचं काय असं म्हणतच केंद्रीय अर्थमंत्री भाजपचे नेते अरुण जेटली यांनी आज काँग्रेसवर सडकून टीका केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा जाहीरनामा फसवा तर आहेच, पण हा देश विघातक आहे, अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली आहे. बघा. इंडियन पीनल कोड से सेक्शन 124 कैपिटल ए सेडिशन हटा दिया जाएगा। देशद्रोह करना अब अपराध नहीं होगा। जो पार्टी इस तरह का घोषणा करती है वो इस देश के एक भी वोट की हकदार नहीं है। दूसरा प्रावधान क्या है, टीवी पे तो आके बहुत उनके राष्ट्रीय अध्यक्ष कह रहे थे महिला सुरक्षा, उन पे हिंसा होती है। तो आपकी नीयत क्या है? ठीक है, छोटे मामलों में लोगों को जमानतें मिल जाती हैं। मैनिफेस्टो में लिखा है उसी पेज पे कि सीआरपीसी को बदला जाएगा कि जमानत अब से नियम बन जाएगा और जमानत न देना केवल उसका अपवाद। तो कोई आतंकवादी, टेररिस्ट, बहुत बड़ा क्रिमिनल, ये तो न्यायपालिका का फंक्शन है। तो फिर जो महिलाओं से अपराध करेगा, तो किस लिए लिप सिंपैथी दिखला रहे थे आज मैनिफेस्टो के में? यह प्रावधान डाला गया है इस देश के माओवादियों की और जिहादियों की रक्षा करने के लिए कि कुछ समय के पश्चात उनको जमानत मिल जाए। जाहीरनाम्यावरनं आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. भाजपचा जाहीरनामा कधी येत आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण 2014ला मोदींची पाठी कोरी होती. मोदींना जनता ओळखत होती विकास पुरुष म्हणून. पण आता 4.5 वर्षांचा कारभार मोदींच्या पाठीशी आहे आणि म्हणून जनता सुद्धा भाजपला विचारणार आहे की 5 वर्षामध्ये काय केलं, की त्यातून आता पुढे तुम्ही काय करणार आहात हे तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यातून सांगा. त्यामुळे भाजपच्या जाहीरनाम्याकडे संपूर्ण देशाचंच नाही तर जगाचं लक्ष लागलं असेल. कारण स्थिर सरकार देण्याचा जो दावा भाजपकडनं केला जातो तो जाहीरनाम्यातून विकास कामांच्या दृष्टीने दिसेल का, त्यातून तो लोकांपर्यंत जाईल का, त्याची सध्या अपेक्षा आहे. वळूया दुसऱ्या बातमीकडे. दुसरी बातमी महाराष्ट्रातली आहे, पुण्याची आहे. पुण्यात काँग्रेसनं मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तसं काँग्रेसनं काल 2 उमेदवार राज्यातल्या ह्या जाहीर केल्या. मोहन जोशी यांना पुण्याचं तिकीट दिलं तर रावेरचं तिकीट हे अपेक्षेप्रमाणे डॉक्टर उल्हास पाटील यांना दिलेलं आहे. रावेरची जागा ही राष्ट्रवादीनं काँग्रेसला सोडली, शेवटच्या क्षणी सोडली. तिथं काँग्रेसनं आता उल्हास पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. रावेरमध्ये रक्षा खडसे विद्यमान भाजपच्या खासदार विरुद्ध डॉक्टर उल्हास पाटील काँग्रेसचे उमेदवार असा सामना आहे. तर पुण्यामध्ये गिरीश बापट जे पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांचा सामना काँग्रेसचे मोहन जोशी यांच्या बरोबर होणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, सामना स्पष्ट झाल्यानंतर मोहन जोशी आणि गिरीश बापट काय म्हणालेत बघा. माझी उमेदवारी ही केवळ माझी उमेदवारी नाही, तर पुणे शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय गवई गट, आरपीआय कवाडे गट, शेतकरी कामगार पक्ष आणि महाआघाडीतील प्रत्येक कार्यकर्ता हा या लोकसभेचा उमेदवार आहे असं मी मानतो. मला मनापासून यासाठी आनंद होतोय की अशा सर्व पुणेकर मतदारांची जी पसंती आहे, पुणे शहराचा जो चेहरा आहे तो मी आहे. पुणे शहरातील प्रत्येक घटक हा माझा घटक आहे आणि त्या प्रत्येक घटकांचे जे प्रश्न आहे ते सोडवणं आणि या लोकसभेच्या निवडणुकीत मी निश्चितपणे विजय होणार. म्हणजे मी याच्यामध्ये मला कुठलंही
गर्व नाही आहे, परंतु माझा पुणेकरांच्यावर विश्वास आहे. त्यांचं स्वागतच करतो. आमची मैत्रीपूर्णच लढत होणार आहे, कारण ते माझे मित्र आहेत. ही विचारांची लढाई आहे. देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे काम केलं, विकास केला आणि राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांनी काम केलं, पुणे महापालिकेत आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी केलं, त्याचा एक चांगला परिणाम आहे आणि जनता आमच्या बरोबर आहे. ते कार्यकर्ते माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. महायुतीतल्या सर्व घटक पक्षाचे सामान्य नागरिक, सर्व थरातील लोक आज सामील झालेत, कारण 45 वर्ष मी त्यांच्यावर प्रेम करतोय आणि म्हणून आज ते मोठ्या संख्येने आलेत. वळूया तिसऱ्या बातमीकडे. आपली तिसरी बातमी आहे ती औरंगाबादची. औरंगाबादमध्ये उमेदवारीला घेऊन अजूनही काँग्रेसमध्ये घोळ आहे. काँग्रेसचे जे अधिकृत उमेदवार आहेत, ज्यांची घोषणा झाली, ते म्हणजे सुभाष झांबड यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. पण तो भरत असताना त्यांनी पक्षाच्या बी फॉर्म शिवाय आपला उमेदवारी अर्ज भरला. बी फॉर्म जर का नसेल तर मग पक्षाचं जे अधिकृत चिन्ह आहे, जी निशाणी आहे पंजा, ती त्यांनाच मिळेल की आणखी कोणाला जाईल, असा हा संभ्रम असतो. आणि त्यामुळं अशी शक्यता वर्तवली जाते आहे की कदाचित जो फेरविचार चंद्रपूरच्या उमेदवारीला घेऊन काँग्रेसनं केला, तसाच फेरविचार औरंगाबादच्या बाबतीत काँग्रेस करते का, अशी ती चर्चा आहे. मी थेट जातोय आमचे औरंगाबादचे ब्युरो चीफ माधव सावरगावे यांच्याकडे फोन लाईनवरनं. माधव, नेमका घोळ काय आहे आणि हा घोळ खरंच असेल तर पुढे काय होऊ शकतं? अशी सर, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून जवळपास 5 लोक इच्छुक होते. त्यामध्ये पहिलं नाव होतं अब्दुल सत्तार, दुसरं नाव डॉक्टर कल्याण काळे, तिसरं सुभाष झांबड. त्याचबरोबर 2 नवी नावं समोर आली होती. त्यामध्ये एक शिक्षण तज्ञ डॉक्टर रवींद्र बनसोड यांचं एक नाव आलेलं होतं आणि स्वतः जिल्हाध्यक्ष. अशा 5 नावं औरंगाबाद लोकसभेसाठी समोर आलेली होती. त्यापैकी 3 नावं ही दिल्लीला पाठवण्यात आल्याचं जिल्हाध्यक्ष असलेल्या अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं होतं. आणि मग ही यादी ज्यावेळेस दिल्लीला गेली, दिल्लीनंतर बऱ्याच वेळानंतर सुभाष झांबड यांचं नाव घोषित झाल्यानंतर अब्दुल सत्तारने मात्र आपलं बंडाचं निशाण फडकावलेलं होतं. आणि त्यामुळे कुठेतरी आता काँग्रेसला फेरविचार करावा लागतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती आणि ते जवळपास दिसतं आहे. ज्यावेळेस सुभाष झांबड यांनी आपला अर्ज दाखल केला, त्यावेळेस त्यांच्या अर्जाला जो जोडून पक्षाच्या परवानगीचा म्हणजे एबी फॉर्मची गरज असते, तो फॉर्म तो जोडलेला नव्हता आणि त्यामुळे त्यांनी स्वतः अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. कारण त्यांनी ठरवल्याप्रमाणे मुहूर्त होता असं त्यांचं म्हणणं आहे. त्या मुहूर्तानुसार त्यांनी अपक्ष असल्याचा फॉर्म भरलेला आहे. पण त्यांची एक आशा अशी आहे की 4 तारीख ही शेवटची तारीख आहे अर्ज दाखल करण्याची. तोपर्यंत त्यांना एबी फॉर्म पक्षाकडून मिळेल आणि ते स्वतः उमेदवार असू शकतात असं म्हणणं आहे. पण आता एक नवीन स्थिती निर्माण झालेली आहे की अब्दुल सत्तार स्वतः ताकद दाखवलेली आहे. जवळपास 20 ते 25 हजारांचा एक जमवून त्यांनी मोठी सभा घेतली आणि त्यामुळे सुद्धा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आता विचार करावा लागेल अशी चित्र निर्माण त्यांनी स्वतःहून केलं. काल स्वतःहून ते विखे पाटलांशी जाऊन भेटले नगरमध्ये जाऊन, त्यावेळी त्यांची चर्चा झाली असावी असा एक अंदाज वर्तवला जातोय. अशा एकूण परिस्थितीमध्ये अब्दुल सत्तार यांच्या मनात एकतर रवींद्र बनसोड यांना उमेदवारी द्यायची होती किंवा स्वतः लढायचं होतं. दोघांची नावं गट झाल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे जशा पद्धतीने आता तुम्ही सांगितलं की काँग्रेसच्या चंद्रपूरच्या संदर्भातला जो निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला होता, तशी स्थिती औरंगाबादमध्ये सुद्धा निर्माण होऊ शकते. सुभाष झांबड उमेदवार असू शकतात, नाहीतर अब्दुल सत्तार किंवा रवींद्र बनसोड हे सुद्धा नाव अचानक पुढे येऊ शकतं आणि त्यांच्या अर्जाला एबी फॉर्म भरला जाऊ शकतो. आज 2 तारीख आहे, उद्या 3 आणि परवा 4 तारीख ही शेवटची आहे. म्हणजे उद्या आणि परवा या 2 दिवसात नेमकं उमेदवार कोण असेल हे जवळपास स्पष्ट होईल. माधव, याला जोडून एक दुसरा प्रश्न असा आहे, डॉक्टर कल्याण काळे यांच्याही नावाची चर्चा होती, काय झालं ऐनवेळी? डॉक्टर कल्याण काळे मतदारसंघामध्ये नाव होतं, एक तर औरंगाबाद आणि दुसरा लोकसभा. 2009च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कल्याण काळे हे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढले होते. केवळ 8600 मतांनी त्यांचा पराभव झाला होता आणि म्हणून त्यांना औरंगाबादच्या ऐवजी जालन्यात उतरावं असं काही पक्षांच्या नेत्यांचं म्हणणं होतं. त्यांची तशी मनातून इच्छा नव्हती, मात्र मतांचं गणित लक्षात घेता जालन्यातून लढावं असं एक वाटत होतं.
दुसरीकडे खासदार चंद्रकांत खैरे औरंगाबादमध्ये सध्या त्यांच्या अँटी इन्कम्बन्सीचा प्रभाव जास्त झालेला आहे, म्हणजे लोकांची नाराजी प्रचंड वाढलेली आहे. अशा स्थितीमध्ये आणि मागच्या 6 महिन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज जो एकवटलेला आहे, तर तो मराठा समाजाची मतं आपण काबीज करावी आणि काँग्रेसची गटामतं कायमस्वरूपी राहतात आणि त्यामुळे विजयाचा मार्ग सुकर होईल असं काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटत होतं. त्यामुळे औरंगाबादमधून सुद्धा डॉक्टर कल्याण काळे हे उमेदवार असावेत असा काही जणांचा माधव, प्रयत्न होता. हा तिसरा प्रश्न आहे ना, हा एक पुसटशी शंका आहे, पण काही होऊ शकतं, हे राजकारण आहे. औरंगाबादचा मतदारसंघ आम्हाला सोडावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेसकडे होती. शेवटपर्यंत राष्ट्रवादीकडे सतीश चव्हाण नावाचा उमेदवार आहे, जे विद्यमान विधान परिषदेचे आमदार सुद्धा आहेत, त्यांच्यासाठी जागा सोडावी असा प्रयत्न राष्ट्रवादीचा होता. कारण ऐन शेवटच्या क्षणी रावेरची जागा राष्ट्रवादीनं काँग्रेसला सोडली. कदाचित काँग्रेस राष्ट्रवादीला औरंगाबादची जागा सोडू शकतं अशी काही पुसटशी शंका उपस्थित करायला वाव आहे? नाही आशिष सर, आता काय झालंय की काँग्रेसच्या नेत्याने त्यांच्या पद्धतीनं मोठा दबाव निर्माण केलेला आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यामध्ये मोठं संख्याबळ आहे आणि त्याच्याच आधारावर काँग्रेसला द्यावं अशी ठाम भूमिका काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांनी सुरुवातीपासून ते आतापर्यंत मांडलेली आहे. आणि त्यामुळं त्या तुलनेत राष्ट्रवादीची भूमिका मांडत असताना हे सगळं जे संख्याबळ आहे, गणित आहे, ते गणित मात्र राष्ट्रवादीकडे जमत नाही आणि त्यामुळे कुठंतरी राष्ट्रवादीकडे ही जागा जाईल की नाही याबाबत साशंकता होते आणि ती पूर्णतः झाली आहे. सतीश चव्हाण यांनी जोरदार प्रयत्न केले होते. सतीश चव्हाण हे अजित पवारांचे खास आहेत, हे अनेकांना माहीत आहे आणि त्यामुळे अजित पवारांनी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. सोबतच सुप्रिया सुळेंनी सुद्धा त्यांना असं वाटत होतं की सतीश चव्हाणांसारखा एक खासदार मराठवाड्यात असावा आणि तो निवडून येऊ शकतो. पण आता सध्याची जी स्थिती पाहता की राष्ट्रवादीकडे ही जागा जाऊ शकते की नाही, जवळपास मला असं वाटतं की ती आता शक्यता कमीच आहे. कारण काँग्रेसमध्येच अब्दुल सत्तार, रवींद्र बनसोड आणि डॉक्टर कल्याण काळे ही 3 नावं अजूनही चर्चेत आहेत. विशेषतः अब्दुल सत्तार यांनी जी नाराजी व्यक्त केलेली आहे, त्यांच्या नाराजीवर एकतर त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या काही नेत्यांकडून होऊ शकतो किंवा त्यांच्या मनात ज्याला उमेदवारी द्यायचं होतं म्हणजे ते रवींद्र बनसोड यांनाही दिलं जाऊ शकतं. पण सध्या तरी असं चित्र दिसत नाही की राष्ट्रवादीकडे ही जागा जाईल. ठीक आहे. धन्यवाद माधव या माहितीबद्दल. मी चर्चेकडे वळतोय. आपल्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते आनंद दुबे आहेत, तसंच भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर आहेत. याशिवाय आपल्या सोबत संभाजी ब्रिगेडचे नेते शांताराम कुंजीर सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा प्रवीण गायकवाड यांच्या बरोबर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांची भूमिका काय आहे हे मला विचारायचं आहे. पण सुरुवातीला ग्रेटेस्ट अँड लेटेस्ट फर्स्ट म्हणून आपण जाहीरनामा जो काँग्रेसचा प्रसिद्ध झाला त्यावरती चर्चा करूया. आपल्यासोबत आनंद दुबे आहेत. आनंद दुबे जी, कांग्रेस आम मतदार जो है उसके तरफ भाग रही है, जो पिछड़ा है, जो गरीब है, जो किसान है, उसकी तरफ कांग्रेस की नजर है. लेकिन भाजपा की कांग्रेस के तरफ नजर जो है वो कांग्रेस की गलतियां देखने में है. जिस तरह से आपने ये मैनिफेस्टो डाला है, इसमें भाजपा का कहना क्या है? जो अरुण जेटली जी का बाइट में हमने सुना है, वो कह रहे हैं कि ये देश विघातक कांग्रेस का मैनिफेस्टो है. जय महाराष्ट्र. आजाद भैया, पहले तो आपको बता दूं कि ये मैनिफेस्टो कांग्रेस पार्टी का है, भारतीय जनता पार्टी का नहीं है. भारतीय जनता पार्टी के नेताओं से कांग्रेस को नसीहत लेने की कोई आवश्यकता भी नहीं है, न तो हमें कोई जरूरत है. देशभक्ति क्या होती है ये भारतीय जनता पार्टी के लोग कांग्रेस वालों को न सिखाएं तो ज्यादा बेहतर होगा. देश के गुलामी से लेके आज तक कांग्रेस पार्टी ने ही आंदोलन लड़ा, कांग्रेस पार्टी ने आजादी दिलाई और 3-3 लोग इस परिवार के शहीद हो गए. तो कांग्रेस पार्टी देशभक्त है, ये पहले तो भारतीय जनता पार्टी को मानना चाहिए. दूसरी बात कि जो मैनिफेस्टो में राहुल गांधी जी ने आज आम जनता की बात की है, चाहे 72,000 रुपए हर सालाना मिलेगा, चाहे युवाओं को रोजगार गारंटेड मिलेगा, किसानों के लिए अलग से बजट होगा, स्वास्थ्य पर एक अलग बजट, उनके लिए जबरदस्त काम करने की एक योजना बनाई जाएगी, और सबसे इंपॉर्टेंट शिक्षा.
तो ये जो 5 चीजें जो कांग्रेस का आप देखते हैं निशानी भी हाथ का पंजा है, तो ये 5 उंगलियों की तरह एक 5 महत्वपूर्ण बजट लेकर कांग्रेस अपना मैनिफेस्टो लेकर कांग्रेस आ रही है। अब इस पे लाजमी है कि उनको दुख होगा, लाजमी है कि उनको तकलीफ होगी, तो वो अब क्या करें? वो अब एक ऐसा माहौल बनाना चाहेंगे कि उससे देश में ऐसा माहौल बने कि भैया कांग्रेस पार्टी जो है यह देशभक्ति वाली पार्टी नहीं है। देशभक्ति की पार्टी सिर्फ भारतीय जनता पार्टी है। ये बार बार पूरे हिंदुस्तान में ये पोलराइज करने का जो गेम है अब ये जनता जान चुकी है। क्यों? क्योंकि आपका मैनिफेस्टो अभी आया नहीं है। आप जब अपना मैनिफेस्टो लाएंगे तब उस पर आप बात करें, क्योंकि देखिए ये कोई युद्ध का मैदान नहीं है, राजनीति एक विचारधारा है। हम अपनी विचारधारा से सहमत हैं, आप अपनी विचारधारा से सहमत हैं, देश तय करेगा। देश ने 2014 में आपको मौका दिया यह सोचकर कि आप कुछ अलग करेंगे, लेकिन आज 5 साल के बाद आप अपने कामों को न गिनाते हुए देश का ध्यान उस तरफ ले जाना चाहते हैं ताकि देश की जनता गुमराह हो जाए और एक बार वापस आपको चुनकर दे। ये सारा खेल इसी का है। ये जो अरुण जेटली जी की प्रेस कॉन्फ्रेंस अगर आज आप देखें तो वो जो कह रहे हैं कि कांग्रेस पार्टी देश को तोड़ने वाले मैनिफेस्टो को लेकर आ रही है, और आप एक बात नहीं देख रहे हैं कि जो 5 साल जो लोगों ने पीड़ा सही है, चाहे युवा हो, चाहे किसान हो, चाहे शिक्षा की बात हो, तो कांग्रेस ने तो यही कहा भैया कि हम एक अलग चीज लेकर आएंगे जिससे कि आम आदमी को फायदा पहुंचे। जो आपने 5 साल नहीं किया वो हम करेंगे। और रही बात कि ये जो अभी अरुण जेटली जी का मैं सुन रहा था, जमानत पर उन्होंने एक बात कह गए, इतने बड़े वकील हैं, हाँ, देश उनका इतना सम्मान करती है वकालत में। अरे ये तो कानूनी प्रक्रिया है। कांग्रेस ने अपने मैनिफेस्टो में कह दिया तो कह दिया, ये कानून का जज तय करता है किसको बेल देना है और नहीं देना। ये कोई पार्टियों की मैनिफेस्टो तय नहीं करती। मैनिफेस्टो में पार्टियां अपने अपने वादे जरूर करती हैं, लेकिन बेल देना, किसको जमानत देना, किसको सजा देना, ये कानूनन एक प्रक्रिया होती है। वो जज तय करते हैं, न्यायपालिका तय करती है। ठीक आहे। आपल्यासोबत गणेश खणकर सुद्धा आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत। गणेश खणकर, काँग्रेसचा जाहीरनामा आहे, सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपनं टीका करणं लाजमी आहे, पण काँग्रेसनं शेतकरी असेल, बेरोजगार असतील, गरीब असतील, त्यांना केंद्रस्थानी ठेवून एक प्रकारचा मास्टर स्ट्रोक मारल्याची जी चर्चा आहे त्याचंच प्रत्यंतर आज जाहीरनामा जेव्हा प्रसिद्ध झाला त्यात आलेला आहे। सर्व फोकस काँग्रेसचा हा यंदाच्या प्रचार नीतीचा हा गरीब, शेतकरी, बेरोजगार असा दिसतोय। हीच मंडळी जी आहे जी सरकारला प्रश्न विचारते की आमच्यासाठी तुम्ही काय करता आहात। नाही, आनंदजींना सुद्धा जय महाराष्ट्र, त्याच या चॅनलवरती चर्चेला आलेले आहेत। काँग्रेसनं आपला जाहीरनामा, खरं तर ते खूप चांगलं मराठी बोलतात, पण मी चुकून त्यांना हिंदीत प्रश्न विचारला म्हणून त्यांनी हिंदीत उत्तर दिलं। मी नंतर जेव्हा त्यांच्याकडे जाईल तेव्हा मराठीतच प्रश्न विचारेल आणि मराठीत तेही उत्तर देतील। हा, बोला पुढे। नाही, त्यांनी मराठीत उत्तर द्यावं म्हणून मी हिंदी मराठी माणूस चुकला इथं त्यांना ओळखण्यात, हे मी कबूल करतो। मी एवढा भेद नाही करणार। देशाचा बेनिफिस्टो होता, देशाचा प्रश्न होता, त्यासाठी मी हिंदीमध्ये बोलला, पण मराठीमध्ये भी बोलतो काय। हो, मी पण तुम्हाला मराठीतच प्रश्न करेन। मैं भी आपसे हिंदी में बात करता हूं, कोई दिक्कत नहीं, हम चर्चा में बैठे, कोई सवाल नहीं है। असं आहे की काँग्रेसनं आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला। यामध्ये मला असं वाटतं प्रामुख्याने की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये काँग्रेस ज्या पद्धतीनं सरकारवरती हल्ले करते, म्हणजे विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसचं ते काम आहे की त्यांनी सरकारवरती हल्ले करावेत, पण ते हल्ले करताना त्यांनी ज्या मूळ मुद्द्यांपासून सुरुवात केली होती त्या मूळ मुद्द्यांना त्यांनी या जाहीरनाम्यात बदल दिले असं मी म्हटलं तर ते फार अति होणार नाही। याचं कारण लक्षात घ्या, त्यांनी जीएसटी टॅक्सच्या संदर्भात राहुल गांधी यांनी सुरुवात केली होती की हा गब्बर सिंग टॅक्स आहे। नोटबंदीच्या विषयासंदर्भात ते बोलले होते, म्हणजे आज त्यांनी या संदर्भात एक लाईनीमध्ये याचा उल्लेख केलाय। अधिक स्पष्टपणे याची चर्चा पुढच्या दिवसामध्ये होईल तेव्हा कळेल आपल्याला। दुसरी बाब, आता यांनी जो म्हटलंय की प्रत्येकाला 72,000 रुपये ते देणार आहेत, बरोबर आहे, याची स्पष्टता त्यांनी ज्या दिवशी याची घोषणा केली ते अजूनही होत नाहीये। आम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 6,000 रुपये देऊ असं म्हटलं, ते कसे देणार ते आम्ही सांगितलं, ते का देणार ते सांगितलं, कुणाला देणार ते सुद्धा सांगितलं, त्याचं शेड्यूल काय असेल आम्ही ते सुद्धा सांगितलं। दुसरी बाब की हे सर्व करत असताना आपण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत ज्या वेळेला एवढं गंभीरपणे बोलतो
त्यावेळेला जी स्पष्टता काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आज असायला हवी होती ती दुर्दैवानं नाही आहे. त्यांनी सामान्य वर्गाला लक्ष केलंय, तरी मला माहित आहे याचं कारण असं आहे की नेहमीच काँग्रेस या देशामध्ये सत्तेवर आल्यानंतर जे करायचं ते सर्व करते. विरोधी पक्षात गेल्यानंतर मग ते गरिबी हटावचा कधी कधी नारा देतात, कधी ते मग गरिबीविषयी चर्चा करतात. पण हे कधी असतं, ज्या वेळेला काँग्रेस विरोधी पक्षात असते त्यावेळेला काँग्रेस याची चर्चा करते. विषय आता जे आशिषजी तुम्ही म्हणालात की राष्ट्रीय मुद्द्यांवरती निवडणुका लढल्या जातील न लढल्या जातील, ते आता हळूहळू ही पहिली फेज 11ला संपल्यानंतर आपल्या लक्षात येईल की लोकांचा एकूण मूड याविषयी काय होतोय. माझा प्रश्न या निमित्ताने एवढाच आहे, त्यांनी 124अ संदर्भात आज जे त्यांनी या जाहीरनाम्यामध्ये म्हटलंय, मला असं वाटतं या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी म्हणण्यापूर्वी याविषयी त्यांचं मत काय आहे, ते या बाबतीत असं का म्हणू इच्छितात याची त्यांनी स्पष्टोक्ती करण्याची गरज होती. बघा असं आहे की पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला जे म्हणायचं ते म्हणाले, त्यानंतर मात्र त्यांनी सगळ्याचे पुरावे मागायला सुरुवात केली. एखादी घटना घडल्यानंतर त्या संदर्भात जेव्हा सैन्य कारवाई करतं, सैन्याने कारवाई केली का मग तुम्ही असं म्हणता ती कारवाई सैन्याने केली, यात तुमचा काय हात होता. शेवटी जे राजकीय निर्णय घ्यायचे असतात ते जेव्हा घेतले जातात त्यावेळी अशा कारवाईचा प्रसंग घडतो. पण या जाहीरनाम्यामध्ये त्यावेळेला ज्यांनी ह्या 124A विषय घेतलाय हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असलेला विषय, ज्या संदर्भामध्ये आज देशाची परिस्थिती ज्या पद्धतीनं बदलते आणि आपण अस्थिर होतोय की काय असं काही चित्र रंगवलं जातंय, त्या परिस्थितीमध्ये या संरक्षणाच्या संदर्भात काँग्रेसची काय भूमिका आहे याचा कुठेही उल्लेख या जाहीरनाम्यामध्ये नाही. तुम्ही आमच्यावर राफेलवर टीका करताय, तुमचं स्वागत आहे. राफेलवरती एक मिनिट मला आणखीन वेळ द्या. राफेलवरती काही चुकत असेल तुम्ही जरूर बोला, पण देशाच्या एवढ्या मोठ्या परिस्थितीच्या बाबतीत संरक्षणाच्या बाबतीत जी टीका तुम्ही करताय त्याचं प्रतिबिंब या जाहीरनाम्यात कुठेच दिसत नाही. तुम्ही मनरेगाच्या बाबतीत बोललात, तुम्ही 150 दिवस करणार आहात, तुम्ही 72,000 लोकांच्या खात्यात देणार आहात, तुम्ही आणखीन काही कराल. पण जीएसटीच्या संदर्भात तुम्ही जो गब्बर सिंग टॅक्स म्हणून त्याचा तुम्ही उल्लेख करत होतात, त्या बदल्यात तुम्ही नेमकं काय करणार, हा पैसा देत असताना तुम्ही कुठून आणणार याचा उल्लेख करत नाही. आशिषजी मी जाता जाता एवढंच सांगेन, बघा असं आहे की गेल्या वेळेला मोदीजींचे तुम्ही म्हणालात तसं त्यांची पाठी कोरी होती, गुजरातचे मुख्यमंत्री होते, काम करत होते म्हणून त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. आम्ही एक बाब या देशामध्ये क्रांती करणारी केली की प्रत्येक लाभार्थ्याचे पैसे, त्याचा लाभ त्याच्या खात्यात थेट जमा केला. मधले दलाल आम्ही बंद केले जे या काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये वाढले होते. याचे काय करणार आहेत, आम्ही भ्रष्टाचार करतो, त्याच्या पत्नीच्या नावे थेट बँकेत पैसे टाकणार आहेत. आता तो त्याचा हो त्यांनी म्हटलंय नाही, माझं काय म्हणणं आहे, मग तुम्ही आम्ही जे करतोय त्याचं अनुकरण तुम्ही करताय ना. ठीक आहे, ठीक आहे. एक मुद्दा मला आवडलेला आहे, त्या मुद्द्यावर मला बोलायचं आहे आनंद दुबे यांना. आनंद दुबे ते जसं म्हणाले की तुम्ही देशद्रोहाचा जो कायदा आहे 124A त्यामध्ये सुधारणा करू पाहताय, तुम्हाला असं वाटतं का की देश वेगळा सरकार वेगळं, सरकारच्या विरोधात काही बोललं म्हणून देशद्रोही ठरवता जाता कामा नये. सरकार सरकार आहे, देश देश आहे, यामध्ये काँग्रेसची काही गल्लत होते. नाही, असं कसं आहे माहिती आहे, हे जो 5 वर्ष मोदीजींची सरकार होती ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिले तर पाकिस्तान आणि मोदी हे तुम्ही बघा की पाकिस्तान कोण गेले, डॉक्टर मनमोहन सिंग गेले होते बिर्याणी खायला, नाही मोदीजी गेले. पण मोदीजींनी बिर्याणीच खाल्ली हे कशावरून, केक खाल्ला असेल, ते वाढदिवसाला गेले होते. मेरी बात सुनिए पहले. हाँ वही बता रहा हूं कि आप करें तो प्यार, हम करें तो नफरत. मतलब ऐसा नहीं, आप अपनी बात कहिए, मैं भी कहूं. मैं बताता हूं. ये जो पिछले 5 वर्षों में जिस प्रकार से भारतीय जनता पार्टी ने अपने आप को देशभक्त दिखाने का काम किया है, ये कांग्रेस पार्टी ने कभी किया नहीं. सर्जिकल स्ट्राइक पहले भी होते थे लेकिन कभी भी कांग्रेस पार्टी या उसकी सरकार ने उसका कभी फायदा लेने की कोशिश नहीं की. ठीक है, वो एक प्रक्रिया है, वो सेना को उतनी आजादी होनी चाहिए किसी भी सरकार में कि सेना तय करे कि हमें क्या करना है, वो आंतरिक सुरक्षा का मामला है. लेकिन जिस प्रकार सेना को आगे रखकर भारतीय जनता पार्टी और उनकी सरकार ने पिछले 5 वर्षों में देश की जनता के सामने ये दिखाने का प्रयत्न किया कि हम ही हैं इस देश के मसीहा, हम ही इस देश को सुरक्षित रह सकते हैं, इसका कांग्रेस पार्टी का विरोध है. क्योंकि भैया आप जब आपको जब जो करना था आपने वो किया नहीं. पिछले 5 वर्ष का उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात लष्कराला काय म्हणतात, मोदींची सेना, मोदी सेना.
त्यामुळे त्यांचा प्रश्न लाजमी आहे. तुम्ही अशी जी शब्दामध्ये पकडण्याचा प्रयत्न करताय, रामाबरोबर होते, रामाची सेना, उद्या यांचं सरकार आलं ते बघा, असं नाही. नहीं, ये गलत। भारताची सेना, राहुल गांधी की सेना नहीं, भारत की सेना। अरे भारत की सेना, देखिए यही तकलीफ है। भारत की सेना, राहुल गांधी की सेना नहीं, मोदी की सेना नहीं, ठीक है, मोदी की सेना नहीं, प्रधानमंत्री वो बनेंगे तो क्या? आपल्याला प्रधानमंत्री वो बनेंगे, भारत की सेना। दिस पॉइंट नीड टू बी डिबेटेड. याच्यावरती आपण चर्चा करणार. पण मी जातोय पुण्याला, आपल्यासोबत शांताराम कुंजीर आहेत. शांताराम कुंजीर, पुण्याच्या उमेदवारीचं काय खूप मनाला लागलं असेल प्रवीणदादा गायकवाडांच्या, कारण काँग्रेसने त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला. त्यांना आधी सांगितलं की तुम्ही काँग्रेसचे प्राथमिक सदस्य नाही आहात, त्यामुळं तिकिटासाठी तुमचा विचार करावा की नाही या द्विधा मनस्थितीत आम्ही आहोत, म्हणून तुम्ही पक्षप्रवेश करा. पक्षप्रवेश सुद्धा काँग्रेसचे लोकसभेतले नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते झाला, तरी सुद्धा तिकीट नाकारलं गेलंय. मनाला लागलंय संभाजी ब्रिगेडच्या? नाही, असं काही नाहीये. आमचे जे उमेदवार आहेत होते प्रवीणदादा गायकवाड, तर यांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं की मी आता काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे आणि केवळ तिकीट घेणं हा माझा उद्देश नाही किंवा निवडणूक लढवणं हा उद्देश नाहीये. तर या भारतामध्ये, या देशामध्ये मोदी सरकार आणि संघ परिवार यांचा जो धोका या संविधानाला आढळून येतोय, त्यामुळे संविधानाचं संरक्षण करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीला सत्तेवर बसवणं अतिशय गरजेचं आहे. मोदींना हटवणं गरजेचं आहे. त्यामुळं याच्यामध्ये कोणाला जरी उमेदवारी मिळाली तरी मी आता निवडणूक लढवेन आणि त्याला निवडून आणण्याचं काम आम्ही करू. कारण हे लेट होत होतं, त्यामुळंच प्रवीणदादांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला की बाबा मला तिकीट नका देऊ, परंतु कोणाला द्या, लवकर द्या, वेळेत द्या, की जेणेकरून आपल्याला काम करायला वेळ मिळेल, प्रचार करायला वेळ मिळेल आणि पुण्याची जी सीट आहे ती काँग्रेसला आपल्याला निवडून द्यायची. गिरीश बापट यांचा पराभव करण्यासाठी आपल्याला सर्वांना एकजुटीने काम करणं गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काल मोहनदादा जोशी हे माजी आमदार आहेत, त्याचप्रमाणे अगदी 45 वर्षाचा त्यांचा काँग्रेसचा अनुभव आहे, यामुळं पक्षश्रेष्ठींनी त्यांचा विचार केला आणि त्यांना तिकीट दिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळं आम्ही आता आज प्रवीणदादांनी सुद्धा एक माझा सांगितलेलं प्रश्न आहे या आहे निमित्ताने, की मी नाराज वगैरे काही नाहीये, हा काँग्रेसच काम करणार आहे म्हणून. ठीक आहे. बरं, गणेश खडकर माझा प्रश्न एक विचारा. प्रश्न आहे. काँग्रेसचं काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गणेश खडकर प्रश्न नाही, विचारा. माझा एक प्रश्न आहे कुंजीर साहेब, तुम्ही म्हणताय की या देशामधलं संविधान धोक्यात आहे, बरोबर आहे, आणि त्यासाठी तुम्ही काँग्रेसचं काम करणार आहात. तुम्ही काँग्रेसचं काम बरोबर. करा, आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. आपण अनेक आंदोलनं केलीत, अनेक विषय तुम्ही हाताळलेत. धन्यवाद. हे विषय काँग्रेसच्याही काळात तुम्ही हाताळलेत, आमच्याही काळात तुम्ही हाताळलेत. तुम्ही ज्या ज्या मागण्या करत होत्या त्या मागण्यांवरती ती पूर्ती झाल्यानंतर संविधान धोक्यात आलं का अगोदर धोक्यात आलं, याचं काय स्पष्टीकरण जरा थोडक्यात द्याल का? आपण संविधान धोक्यात आहे असं म्हणताय म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला. ठीक आहे, द्या उत्तर द्या. हा, तर या भाजप सरकार जेव्हापासून सत्तेवर आलं तेव्हापासून अनेक विचारवंत, लेखक यांच्या हत्या झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेकांना संरक्षणामध्ये वावरावं लागते. त्याचप्रमाणे घटनेमध्ये अनेक वेळा बदल करण्याचं कारस्थान चालू आहे. यामुळे या सगळ्या बाबींचा विचार करता पुढच्या काळामध्ये निवडणुका होतील का नाही अशा पद्धती सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं हास्यास्पद उदाहरण हे संघ देता परिवार, तुम्ही. ऐकून घ्या ना, मोदी ऐकून घ्या. सरकार हे असं अनेकांना हटवणं वाटू गरजेचं आहे. शकतं, अनेकांना वाटतही होतं. हा, पण झाल्या निवडणुका जाहीर झाल्या. हा, बरोबर आहे तुमचं, बोला पुढे. नाही, पंचायतीच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या झाल्या, ग्रामपंचायतीच्या अहो, झाल्या. लोकसभेच्या असं काय काय करता? म्हणताय नाही, नाही, साहेब नाही. तुम्ही? हा मुद्दा वाढवायचा नाही, त्यांचा नाही, पुण्याचा प्रश्न लोकसभेच्या- राहिलाय बाजूला आणि राष्ट्रीय प्रश्नाची चर्चा होते. हा, कुंजीर बोला बोला, फिनिश करा, तुमचं पूर्ण करा. ही लोकसभेची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे आणि संसदेमध्ये घटनेमध्ये काही बदल करणे का अधिकार तिथे आहे. ठीक आहे, ठीक आहे. मी एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपल्याला चर्चा करायची आहे ती उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघाविषयी, कारण चर्चेच्या ओघात तो मतदारसंघ, त्यावरची चर्चा हातची निसटता कामा नये, म्हणून आपण ब्रेक नंतर उत्तर मध्य मुंबईचा आढावा घेणार आहोत. भेटूया ब्रेक नंतर.
उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ असा आहे राज्यातला की ज्या मतदारसंघामध्ये दोन आजी माजी खासदारांची लढत होते. दोन्ही आजी माजी खासदार या महिला उमेदवार आहेत. दोघी हाय प्रोफाईल आहेत. दोघींच्याही माग मोठा राजकीय आणि सांस्कृतिक सामाजिक वारसा आहे. त्या म्हणजे एकीकडे काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त आणि दुसरीकडे विद्यमान खासदार आणि भाजपच्या उमेदवार पूनम महाजन. महाजन विरुद्ध दत्त असा हा सामना आहे. पुन्हा रंगतोय. यंदा मात्र काटेकी टक्कर असंच वर्णन करावं लागेल. बघा, दोन 2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेत मुंबईमधल्या 6 लोकसभा मतदारसंघांच्या हद्दी नव्यानं निश्चित झाल्या. 2009 मध्ये मुंबईतल्या 6 पैकी 6 जागा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं जिंकल्या होत्या, तर 2014ला अगदी उलट निकाल लागला. त्यावेळी मोदी लाटेत सर्व जागा भाजपा शिवसेना युतीला मिळाल्या. तेव्हा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा 1,86,000 मतांनी दारुण पराभव केला. 2014ला उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात कोणताही जनसंपर्क नसताना सुद्धा मोदी लाटेत भरघोस मताधिक्यानं पूनम महाजन निवडून आल्या. तर पुढे 2014च्या विधानसभा निवडणुकीत 6 पैकी 2 आमदार भाजपाचे, तर 3 आमदार शिवसेनेचे आणि केवळ 1 आमदार काँग्रेसचा निवडून आला. म्हणजे वांद्रे पश्चिम मधून आशिष शेलार आणि विलेपार्लेमधून पराग अळवणी हे भाजपचे 2 आमदार निवडून आले, तर कुर्ल्यामधून मंगेश कुडाळकर, कालिनामधून संजय पोतनीस, वांद्रे पूर्वमधून बाळा सावंत हे शिवसेनेचे 3 आमदार निवडून आले. तसंच चांदिवलीतून काँग्रेसचे नसीम खान निवडून आले. पुढे वांद्रे पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा दारुण पराभव केला. पण गेल्या 2 ते 3 वर्षात बरंच राजकारण बदललं. मुंबई काँग्रेसमधल्या अंतर्गत बंडाळीला कंटाळून प्रिया दत्त यांनी निवडणुकीत आधी माघार घेतली होती, पण पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी समजूत काढल्यानंतर प्रिया दत्त निवडणुकीला तयार झाल्या. आता पुन्हा गेल्या वेळचाच सामना रंगणार आहे. यंदा देखील भाजपाच्या पूनम महाजन विरुद्ध काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यात थेट लढत होणार आहे. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात उच्चभ्रू वर्ग ते सर्वसामान्य कामगारांपर्यंत म्हणजे समाजातल्या सर्वच स्तरांमधले मतदार आहेत. त्यात बॉलिवूडमधले अभिनेता अभिनेत्री, उच्चभ्रू मंडळी, उद्योजक, छोटे कारखानदार, व्यापारी यांच्यापासून ते ब्राह्मण, गुजराती, उत्तर भारतीय, मुस्लिम आणि मराठी समाजाचा समावेश आहे. त्यामुळे जशी हवा तसं मतदान फिरेल असं गृहीत धरलं तर यंदा काटेकी टक्कर आहे असंच म्हणावं लागेल. कॅमेरामन अनिल गुरवसह मनोज भोयर, जय महाराष्ट्र, मुंबई. या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातल्या मतदारांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आम्ही जाणून घेतलंय. आमचे असिस्टंट एडिटर मनोज भोयर यांनी मतदारांबरोबर चर्चा केली आहे. बघा, पूनम महाजन यांचं काम कसं होतं, सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या पदरात नेमकं काय पडलं, विकास किती झाला, सामान्य माणसांना काय वाटतं आपण जाणून घेऊ. गेल्या 5 वर्षामध्ये मी पूनमताई महाजनला एकदा पण बघितलं नाही. आमच्या अक्षरशः ज्ञानेश्वर नगरमध्ये लोक रोडवरती बाथरूमला बसतात आणि या कॉलनीमध्ये रोड नाही, मुलांना ॲडमिशन नाही, काहीच काम करत नाही. जेव्हा पण आम्ही जातो त्यांच्या ऑफिसमध्ये ते त्यांचे PA भेटतात, ते कधी काय बोलतच नाही. ताई कुठे दिल्लीला, ताई कुठे दिल्लीला, अक्षरशः लोकांना दिसत नाही. आणि मला काय वाटत नाही साहेब आमच्याकडनं त्यांना मतं भेटणार, कारण की या वांद्रे पूर्वमध्ये पूर्ण आमचा समाज जो आहे बंजारा समाज तो खूप प्रमाणात आहे आणि मला काय वाटत नाही की त्यांना मतं म्हणजे देतील लोक. 5 वर्षात तरी चेहरा बघण्यात नाही आलाय, म्हणजे ह्या गव्हर्नमेंट कॉलनीत तरी त्यांचा चेहरा काही बघण्यात नाही आलाय. काही कार्यक्रम नाही, कुठली विकास कामे नाही आहे. लोकल जे जनरल जे काही नगरसेवक निवडून येतात त्यांच्यामार्फत जी कामं होत आहेत तीच होत आहेत. पण जो खासदार निधी येतो असं तुम्हाला एरियामध्ये कुठे फलक पण मिळणार नाही, कुठची विकास कामे नाही आहेत. त्यामुळे प्रिया दत्त त्यांची कामं आणि विकास चांगला होता. याचा जो विकास होता या विभागाचा तो झाला का? सरकारने आश्वासन दिले होते, खासदारानं त्या बाबतीत काय केलं नेमकं? हमको बहुत सुविधा चाहिए, वो हुआ नहीं. इसलिए मैं चाहता हूँ कि ये गोर गरीब के लिए काम धंधा भी चाहिए, पानी भी चाहिए, उनका जो इच्छा पूरा करे, ये हमारी मांग है. अपेक्षा तो बहुत कुछ थी लेकिन कुछ हुआ नहीं है, क्योंकि हमारे एरिया में जो चीज़ की प्रॉब्लम है वो तो हमारे को अभी तक सॉल्व नहीं हुआ. नेता हो, परेता हो, कोई मंत्री हो, कोई भी रहने दो,
कोई किसी के लिए नहीं, सब लोग अपना अपना सीट देखते हैं। सीट मिल गई तो जनता को भूल जाते हैं। हमारे एरिया में पानी की तकलीफ है, बाथरूम का प्रॉब्लम है, घरों का प्रॉब्लम है, रोड का प्रॉब्लम है, हर चीज का हम लोगों को तकलीफ है। बांद्रा स्टेशन में अगर आदमी लोग जाने के लिए ब्रिज पे जाते हैं तो कुछ भी सुविधा नहीं है। अभी तरी नया नया ब्रिज हो रहा है, वहाँ पे ब्रिज हो रहा है, पहिले तो कुछ भी नहीं होता था। मी इथे राहतो गेल्या 15-20 वर्षापासून, आमच्या पदरात काय नाही पडलंय, खरोखर गरिबांना कोण बघत नाही। रोजगार मिळाला का, उद्योगधंदे आलेत का, एका खासदाराचं काम काय असतं? मी स्वतः M.Com MBA आहे आणि आजपर्यंत मला म्हणजे असं गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट स्टेबल जॉब असा नाही आहे, पर्याय असे फ्रीलान्सिंग वगैरे जॉब करून मी माझा उदरनिर्वाह करत आहे। दोस्त असा रोजगार नाही आहे। खासदार म्हणून जे काम आहे ते तुला एक युवा म्हणून कसं वाटतं, ते काम पूर्ण केलं जातं? तुम्ही पण एडिटिंग करताय, 20 वर्ष गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये काय फरक झालेत का? जे आहेत तेच फरक आहेत ना, तेच मार्ग आहेत, तेच रोड आहेत, त्याच ज्या व्यथा आहेत त्याच आहेत। रोडच्या बाबतीत म्हणा, सिग्नलच्या बाबतीत म्हणा, बांद्रा स्टेशनच्या रहदारीच्या बाबतीत म्हणा, किंवा एकंदरीत आता जे गेल्या महिन्यात प्रकरण झालं, जे म्हणजे रिक्षावाल्यांकडनं जे अमानुष हे चालले, म्हणजे कुठेतरी काहीतरी वचक आहे, तो नाही आहे, सुव्यवस्था नाही आहे त्याची। कॅमेरामन अनिल गुरव सोबत मनोज भोयर, जय महाराष्ट्र, मुंबई। खूप असा गुंतागुंतीचा हा मतदारसंघ आहे सामाजिक दृष्ट्या, त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे। आपल्यासोबत गणेश खणकर आणि आनंद उभे आहेत। गणेश खणकर, विद्यमान खासदार म्हणून हा मतदारसंघ कायम राखण्याचं आव्हान भाजप समोर आहे, तुम्ही कसं बघता याकडे? मी आता या नागरिकांच्या प्रतिक्रिया बघत होतो, माझ्या असं लक्षात आलं हे एकाच परिसरातल्या तुमच्या प्रतिक्रिया मी जाणवत होतो, ते दिसतंय। नाही ठीक आहे, पण आता दाखवलं म्हणून मी सांगतो की आणि विरोधातल्या प्रतिक्रिया येतातच, कारण मी मान्य करतो, मतदार हा मतदाराला जात असतो, तो काय विचार करतो हे कळतं। मी गव्हर्नमेंट कॉलनीचा विषय शेवटी असा आपण चॅनलवर दाखवताय, लोक बघतायत अशी। बरोबर, मी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून या सगळ्या मुंबईतल्या प्रत्येक लोकसभेच्या काही ना काही हालचालींशी माझा संबंधही येतो। मला जेवढं माहिती आहे आणि मी जेवढं जवळून पाहिलेलं आहे, पूनम महाजन या सतत कार्यकर्त्यांमध्ये रमणाऱ्या आहेत, म्हणजे तुझ्या वारसा घेऊन आलेल्या आहेत, अगदी तसंच त्यांचं काम चालतं। दुसरी बाब म्हणजे अनेक विषयांवरती, म्हणजे आज वांद्रेचा उल्लेख त्या आता शेवटी प्रतिक्रिया देताना तुम्ही की वांद्रे पूर्वला रेल्वेचं पूर्वचं काम सुरू आहे, वांद्रे पश्चिमेचा काय विकास झालेला आहे ते एकदा जाऊन तुम्ही बघा। आता म्हणजे मी काही त्याला सांगण्याची आवश्यकता नाही, तुम्ही जाऊन एकदा बघा। आणि त्यामुळं 2 आमदार, एक मुंबई अध्यक्ष स्वतः आशिष शेलार तिथे आहेत, दुसरे परागवळणी तिथे आहेत, आणि ही दोन्ही मुंबई भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या पदावर काम केलेले दोन्ही आता आज आमदार म्हणून काम करतायत। शिवसेनेचे 3 आमदार आहेत, अभ्यासू नगरसेवक या मतदारसंघामध्ये आमच्या दोन्ही पक्षांचे आहेत, त्यामुळे काम जोरात सुरू आहे। आणि मला पूर्ण विश्वास आहे की या मतदारसंघामध्ये गेल्या वेळेला ज्या मताधिक्याने आम्ही विजयी झालो त्याचीच पुनरावृत्ती या वेळेला सुद्धा होईल। आता तुम्ही जो एक मुद्दा काढलात की काँग्रेसची अंतर्गत वादावादी असेल, त्याच्यामुळे प्रिया दत्त म्हणाले असेल की मी लढणार नाही, वास्तविकता ही सुद्धा आहे की पूर्ण मुंबई शहरामध्ये काँग्रेसचं जे केडर होतं त्याच केडर कुठेतरी डिस्टर्ब झालेलं आहे। केडर जागेवरती नाहीये, खूप काही बोललं जाते, पण जमिनीची वास्तविकता जी आहे ती मी आज जाणवते मला, म्हणून मी तुमच्या समोर सांगतोय की गेल्या वेळेला ज्या मताधिक्याने आम्ही जिंकलो अगदी तेच मताधिक्य घेऊन पुन्हा एकदा पूनमताई त्या मतदारसंघात निवडून येतील। आनंद जी, बहुत ही वैलिड मुद्दा है ये। जब 2009 में सब सीटों पे कांग्रेस राष्ट्रवादी के उम्मीदवार चुन के आए, खासदार बने, 2014 में सब हार गए, अब इस बार वापस चुनाव होने जा रहे हैं। अब बात यह आ रही है कि कांग्रेस का, मुंबई कांग्रेस का केडर वो कितना अलर्ट है, कितना सक्रिय है, कितना काम में आएगा, ये चर्चा विरोधियों में नहीं है, ये लोगों में भी है। मैं बारी बारी अपनी बात कहता हूं। सबसे पहले तो आपका जो टैग लाइन था कांटे की टक्कर, ये भारतीय जनता पार्टी के लोगों को चुभ रही है। आप बोलिए एक तरफा टक्कर है, क्यों? उन्हें बर्दाश्त नहीं है। अभी आपके टेलीविजन पे जिन साथियों का इंटरव्यू मैंने देखा, 100% लोग म्हणाले की पूनमताई महाजनला आम्ही बघितलं नाही, 5 वर्ष ताई दिसली नाही, 5 वर्षामध्ये काही काम झालं नाही, लेकिन ये भारतीय जनता पार्टी को अच्छा नहीं लगेगा। आप ये कहिए कि प्रिया दत्त जी हार रही हैं ताकि उनको खुशी मिले कुछ समय के लिए। हम तो अभी तक यही कह रहे थे कि प्रिया दत्त खड़ी रहेंगी ही नहीं चुनाव बता रहा हूं, अब उस पर आ रहा हूं, पहला ये खत्म किया, अब दूसरे बार आता हूं।
कौन चुनाव लड़ेगा कौन चुनाव नहीं लड़ेगा यह पार्टी तय करती है। प्रिया दत्त जी से जब पूछा गया शुरू में आप चुनाव लड़ेंगे तो उन्होंने कहा नहीं, मैं कुछ अपने व्यक्तिगत कारणों की वजह से मैं थोड़ा ब्रेक चाहती हूं। हर आदमी ब्रेक चाहता है, लेकिन जब पार्टी हाईकमान ने कहा नहीं आप ही हैं, आपको ही लड़ना होगा, हम आप पर भरोसा करने को तैयार हैं, तो प्रिया दत्त जी ने कहा ठीक है मैं चुनाव लड़ने को तैयार हूं। अब आता हूं तीसरे विषय पर कि अगर 2014 के चुनाव को ध्यान से देखें तो वह चुनाव भारतीय जनता पार्टी का नहीं था, वो नरेंद्र भाई मोदी जी का चुनाव था। वो एक लहर थी जिसमें पूरे हिंदुस्तान से लोग चुनकर आए। ऐसे ऐसे लोग भी चुनकर आए जो रहते हैं नई बंबई में और चुन के आए उत्तर प्रदेश के प्रतापगढ़ में। ऐसे ऐसे लोग चुन के आए जो रहते हैं तमिलनाडु में, चुनकर आए केरला में। उस चुनाव को आज के चुनाव से मत देखिए। 5 वर्ष आपको चुनाव हुआ, आप चुन के आए, लेकिन जैसे ही 5 वर्ष के बाद आप पब्लिक में फिर जाएंगे तब आपको काम दिखाना होगा। और कहीं ना कहीं पूनम ताई उसमें असफल हुई है। उसका कारण बताता हूं कि वो बहुत अच्छी नेता है, हम सबकी बड़ी बहन है, लेकिन वो साथ ही युवा मोर्चा की अध्यक्ष भी रही। तो एक व्यक्ति 2 जिम्मेदारियां नहीं निभा सकता। या तो आप पूरे देश में युवा मोर्चा ही का काम कर लीजिए या अपनी लोकसभा में आके काम कर लीजिए। आपने ऑफिस तो बहुत बड़ा खोला, लेकिन उस ऑफिस में अगर आप बैठेंगे ही नहीं तो जनता आपसे कैसे साइन लेगी? अच्छा ठीक है, अब चौथी बात, अब चौथी बात, चुनाव लड़ रही है, इतना अच्छा एक बात का टिकट मिला है कि संजय निरुपम मुंबई कांग्रेस के नहीं रहेंगे, इस शर्त पे चुनाव लड़ रही है। तैयार नहीं थी चुनाव लड़ने के लिए। मैं आपको बता रहा हूं, पहिल्यांदा प्रिया दत्तजींचा तिकीट डिक्लेअर झाला, नंतर संजय निरुपम जींचा तिकीट झाला आणि त्यांना अध्यक्षपद राजीनामा दिला। अहो पण वेगळी गोष्ट आहे, असं नाही आहे। कांग्रेस पक्षाची प्रश्न ही बदल रहा हूं, कांग्रेस सुनिए, मैं प्रश्न ही बदल रहा हूं। ये क्या बात हुई कि चुनाव पे जा रही है पार्टी और पार्टी का जो मुखिया है मुंबई का संजय निरुपम, इसको बदल दिया जाता क्या है, पहले दूसरे को ला दिया जाता है। क्या पहले ऐसे नहीं ये एक भाजपा की क्या? एक मिनट, पहले ऐसे नहीं हुआ इतिहास में? क्या कभी पहले ऐसे नहीं हुआ है कि चुनाव के वक्त अध्यक्ष बदली जाते हैं? होते हैं। सुनिए, चुनाव क्या पहले, चुनाव के भीतर नहीं होता। हाँ, मेरी बात सुनिए। मिलिंद देवरा जी जो कि बहुत दिनों से पार्टी के बहुत सारे नेता ये चाह रहे थे कि मिलिंद देवरा जी अगर संजय निरुपम जी हटते हैं तो मिलिंद देवरा जी अध्यक्ष बने। ये तो बहुत सारे कार्यकर्ताओं की डिमांड है। ऐसा तो नहीं कि मिलिंद देवरा जी कल आए हुए हैं। कांटे की टक्कर हुई, संजय निरुपम को रखे की नाही रखे। काँग्रेस पार्टीच्या आतमध्ये काय चाललंय, भाजपाच्या लोकांना किती माहिती आहे? बरं ठीक आहे, ठीक आहे, हा एक विषय आहे। आश्चर्यचकित आहे, काँग्रेसच्या आत काय चालतं हे भाजपला आधी कळतं आणि भाजपच्या आत काय चाललंय हे काँग्रेसला आधी कळतं। हा सुद्धा चर्चेचा विषय आहे, नंतर कधीतरी चर्चा करू। आणि मुंबई भाजप, मुंबई काँग्रेस हा जो वादाचा प्रश्न आहे इथं पण सुरळीत दिसतंय। मुंबई भाजपमध्ये सगळं काही सध्या आलबेल चाललेलं आहे आणि आशिष शेलार यांची कमांड दिसते। पण दुसरीकडे आता मिलिंद देवरा आलेला आहे। यस आनंद भाई, इस पे मुझे गौर चाहिए आपका। किरीट सोमय्या साहेबांच्या तिकीटचा काय झाला मला हे सांगा। जर भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व एकदम व्यवस्थित चाललं आहे तर शिवसेनेची अशी मागणी आहे की किरीट सोमय्या आम्हाला नको। यस, अरे ये तो बात हम भूल ही गए थे। कसा पक्ष किरीट सोमय्यांचं काय झालं? करत आहे तुम्ही? किरीट सोमय्यांच्या तिकिटाचं काय झालं? त्यांनी तिकीट न जाहीर झालं तरी, त्यांचं तिकीट जाहीर झालेलं नाही अजूनही, तरी त्यांनी काल मुलींमध्ये प्रचार सुरू केला। जाधव साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो किरीट सोमय्यांचा, तुम्हाला सांगू गणेश खडकर भाजप अजूनही उमेदवारी जाहीर करत नाही। साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो पूर्ण देशात नाही, आनंदजी असं आहे ना की आम्ही आज उमेदवारी ईशान्य मुंबईची कोण लढणार ते जाहीर करू ना। आमचं आलबेल यासाठी चाललेलं आहे की निदान आमच्याकडे उमेदवार त्या मतदारसंघात लढेल, तो कुठे जाणार नाही याची आम्ही काळजी घेतो। आज तुमचे अरे आनंदजी असं कसं म्हणताय? द्यावं लागेल। आप एक दूसरे के पक्ष में झांक के देखेंगे तभी तो काँग्रेस बघा असं आहे, मुंबईमध्ये आम्ही 3 जागा आम्ही लढलो, 3 जागाच आमचे 2 उमेदवार जाहीर झाले, काम सुरू झालं, राहिला तिसरा विषय सोमय्यांनी काम सुरू केलंय, उमेदवारी जाहीर करा। अरे बाबा
अरे तुमचं म्हणणं आम्ही हायकमांडला पोहोचवतो, पण यांच्या तर मुंबई अध्यक्षांनी थेट पळच काढणार आहे. त्यांनी मतदारसंघात बघा बोले मी उत्तर मुंबईत लढणारच नाही. तुम्ही जिंकला होता. उत्तर मुंबईला एक चांगला उमेदवार आम्हाला भेटला. अरे बाबा, ताई माटोणकर. अरे मी त्यांचं स्वागत करतो, उर्मिला ताईंचं मी स्वागत करतो, पण तुमच्या मुंबई अध्यक्षच मैदान सोडून पळाले साहेब. मुंबई काँग्रेस एवढंच ते थोडे अलीकडे आले साहेब. मतदारसंघ बदलला ना, असं काय भारतीय कांग्रेस त्यांचं राहतं. संजय निरुपम का जो घर है वो कौन सा मतदारसंघ में? उत्तर पश्चिम में. उत्तर पश्चिम में. और लड़ रहे कहां से? उत्तर पश्चिम से. अच्छा ठीक आहे, ठीक आहे. असं काहीतरी झालं. हा अहो साहेब, मी परत हे सांगा, मला म्हणतात त्यांनी एकदा उत्तर मुंबईत निवडणूक लढली. मला हे सांगा, माझ्या म्हणणं 5 वर्ष त्यांनी थांबायचं होतं. ये बहस खत्म नहीं होगी, मैं ही रुक जाता हूँ. ये बहस खत्म नहीं होगी, मैं ही रुक जाता हूँ. मुझे बोल दिया गया है कि रुकवाओ. मुंबई के ऊपर चर्चा हम फिर कभी भी करेंगे, डिटेल में करेंगे, क्योंकि ये आप राजनीति जो होती है. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, मुंबईतला जो निकाल असतो ना, तिथं देशाचं सरकार कळतं. म्हणजे अनेक वेळा तुम्ही बघा मुंबईमध्ये निकाल कसा लागतो यावरती बरंच काय अवलंबून असतं. मुंबईमध्ये 6 जागा आहेत, त्यातल्या एका जागेचा आज आपण आढावा घेतलेला आहे. या आधी सुद्धा आपण दक्षिण मुंबई या जागेचा आढावा घेतला होता. मुंबईतल्या ज्या 6 जागा आहेत, 6ही ठिकाणी वातावरण पोलराइज दिसतंय, म्हणजे ध्रुवीकरण दिसतंय निवडणुकीच्या वातावरणात. त्यामुळे निकाल काय लागेल ही उत्सुकता आहे. 2 विरुद्ध 4 होईल, 3 विरुद्ध 3 होईल, की 2 विरुद्ध 4 असा उलट्या दिशेनं होईल, अशी अनेक शक्यता वर्तवली जाते आहे. की पुन्हा 4-2 होईल, 5-1 होईल, की पुन्हा मागच्या सारखं 6-0 होईल, की 0-6 होईल. अशा बऱ्याच अटकळी बांधल्या जात आहेत. त्यामुळे मुंबईकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. इथेच थांबूया. पाहत राहा जय महाराष्ट्र.